मॉड्यूल 2 चॅप्टर 3 आणि आपण वर्षाच्या शेवटी किंवा अगदी शेवटच्या लेक्चरवर आलेलो आहोत. चालू करण्याआधी फक्त एवढंच सांगेन की मला माहिती नाही तुम्हाला समजलं की नाही, पण मला तुम्हाला शिकवण्यात आनंद झाला, मजा आली. ॲक्च्युली काहीतरी वेगळं मिळालं की डेली आपलं जे करतोय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शिकवायला मिळालं. तर वार्षिक परतावे आणि सहाय्यक कागदपत्रे GSTR 9, इनव्हॉइस नोट्स, ई-वे बिल हे प्रकरण मासिक फॉर्मवर आधारित आहे, ज्यामध्ये वार्षिक सारांश GSTR 9 आणि इनव्हॉइस नोट्स आणि ई-वे बिल सारख्या साधनांचा समावेश आहे. GSTR 9 ला अंतिम परीक्षेचा आढावा म्हणून आणि इतरांना दररोजचे कागदपत्र म्हणून विचारात घ्या. GSTR 9 हे वार्षिक परतावा देत आहे, बरोबर. GSTR 9 हा एक वार्षिक परतावा आहे जो संपूर्ण आर्थिक वर्षात दाखल केलेला डेटा एकत्रित करतो. तो खात्यांना पुस्तकांमध्ये आणि मासिक परताव्यांमध्ये सामंजस्य सुनिश्चित करतो. त्यात उलाढाल, भरलेला कर, दावा केलेला ITC आणि वर्षभरात केलेल्या सुधारणांचा तपशील असतो. GSTR 9 दाखल केल्याने जबाबदारी राखण्यास मदत होते आणि कमी अहवाल देण्यास प्रतिबंध होतो. सूचनेद्वारे सूट मिळालेल्या वगळता बहुतेक नियमित करदात्यांना हे अनिवार्य आहे. GSTR 9 चे व्यावहारिक अनुप्रयोग आणि स्वरूप: कमी अहवाल न दिलेल्या विक्रीसाठी विसंगती दूर करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त कर भरण्यासाठी याचा वापर केला जातो. सस्वरूप पुरवठ्यासाठी भाग 2, ITC साठी भाग 3 आणि सुधारणांसाठी भाग 5. बरं, काही चूकभूल होते ना, मग ती चूकभूल सुधारण्यासाठी भाग 5 भरावा लागतो. पुन्हा ऑब्जेक्टिव्ह साठी हे इम्पॉर्टंट आहे. इनव्हॉइस, डेबिट नोट्स आणि क्रेडिट नोट्स. टॅक्स इनव्हॉइस हा नोंदणीकृत पुरवठादाराने वस्तू किंवा सेवा पुरवताना जारी केलेला प्राथमिक दस्तऐवज आहे. तो व्यवहाराचा पुरवठा म्हणून काम करतो आणि खरेदीदाराला इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यास सक्षम करतो. इनव्हॉइसमध्ये GSTIN, इनव्हॉइस क्रमांक, तारीख, वस्तूंचे वर्णन, करपात्र मूल्य, कर दर आणि रक्कम यासारखे अनिवार्य तपशील असणे आवश्यक आहे. मूळ इनव्हॉइसमध्ये आकारलेल्या करपात्र मूल्य किंवा कर प्रत्यक्ष देय रकमेपेक्षा कमी असलेल्या डेबिट नोट जारी केली जाते. ओके, तुमचं जे डिफरन्स कमी येत असेल तर डेबिट नोट द्या आणि योग्य ते म्हणजे तक्ता क्रमांक 5 जो आपण बघितला त्याच्या मार्फत डेबिट नोट अपलोड करू शकतो. यामुळे पुरवठादाराची कर देयकता वाढते. एक्झॅक्टली ऑपोजिट, तुम्ही जास्त भरलेला आहे आणि तुमचं देयक कमी आहे तर क्रेडिट नोट बनवायची. जेव्हा वस्तू परत केलेल्या जातात किंवा मूळ इनव्हॉइसमध्ये जास्त कर आकारला जातो तेव्हा क्रेडिट नोट जारी केली जाते, ज्यामुळे पुरवठादाराची कर देयता कमी होते आणि केंद्रीय वस्तू किंवा सेवा कर कायदा 2017 अंतर्गत निर्धारित वेळेच्या मर्यादेत त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. ई-वे बिल नावावरूनच कळतंय, हे ऑनलाईन बिल आहे. ई-वे बिल हे ₹50,000 पेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी, कशासाठी आहे? वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक दस्तावेज आहे. ते सुनिश्चित करते की वाहतूक केली जाणारी वस्तू GST तरतुदींना. अरे 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 अरे, आपला कॅमेरा अचानक बंद पडला. बघूया, थांबा चालू करून काय होतंय ते. इथे दिसतोय का, एक नजर मारूया. सॉरी जर तुम्हाला दिसत नसेल तर, पण बघतो काहीतरी लफडं झालं. आपला एकच मिनिट. काय ते आम्ही लहान होतो ना तेव्हा असं काही आलं का एक डिस्क्लेमर यायचा, व्यत्ययांसाठी खेद आहे. तर चला, आपला खेद पूर्ण झालेला आहे. मी व्हिडिओ थांबवत नाही, अशात आपण जारी ठेवूया. ओके, तर ई-वे बिल हे त्यासाठी आहे. ई-वे बिल मध्ये 2 भाग असतात. भाग अ मध्ये इनव्हॉइसची माहिती असते, जसे की GSTIN, इनव्हॉइस क्रमांक, वस्तूंचे मूल्य आणि HSN कोड. भाग ब मध्ये वाहन क्रमांक किंवा ट्रान्सपोर्टर ID सारखे वाहतूक तपशील असतात. वस्तूंची वाहतूक करण्यापूर्वी बिल तयार करणे आवश्यक आहे. ई-वे बिलची वैधता अंतरावर अवलंबून असते. बरं, ऑब्जेक्टिव्ह एक तयार झाला. साधारणपणे प्रत्येक बिल 200 किलोमीटर किंवा त्याच्या काही भागासाठी 1 दिवसाची वैधता दिली जाते.
आवश्यकतेनुसार ई-वे बिल तयार करण्यात अयशस्वी झालेल्या वस्तू ताब्यात घेतल्या जाऊ शकतात. म्हणजे जर 200 किलोमीटरचा पायंडा तुम्ही पार केला आणि नवीन ई-बिल बनवलं नसेल, तर वस्तू तिकडेच तुमची जप्त केली जाणार. लगेच 200 किलोमीटर पार, नवीन ई-वे बिल बनवा. हां, इमर्जन्सी सिच्युएशन आहे, पाऊस पडलाय, भूकंप आलाय, काहीतरी दंगे झालेले आहेत, मोर्चे निघालेले आहेत, मंत्र्यांच्या गाड्यांमुळे रस्ता थांबवलेला आहे. तर हे अपवादात्मक आहे आणि तिकडे तुम्ही काहीतरी ॲक्शन घेऊ शकता. ओके. पुढे गेला. हां, ताब्यात जाऊ शकतात आणि मोठा दंड होऊ शकतो. ही प्रणाली पारदर्शकता सुधारते, कर गळती कमी करते आणि वस्तूंच्या हालचालीचा डिजिटल ट्रेल करतो. ओके. जीएसटी रिटर्नची ऑफलाईन उपभोक्ता. आता काही लोकांना ऑनलाईन तेवढं नाही जमत, तर तुमचा जो काही तपशील आहे तो एक्सेल फाईलमध्ये करवा किंवा इकडे काहीतरी एक आहे, मी नाव विसरलो त्यावेळी, मला ते माहिती नाही, मला बघावं लागणार, स्वतःलाही बघावं लागणार आहे. JSON असं काहीतरी आहे, बघूया, वाचल्यावर कळेल. जीएसटी पोर्टल रिटर्न फायलिंग सुलभ करण्यासाठी ऑफलाईन उपयुक्तता साधन प्रदान करते. ही उपयुक्तता विशेषतः मोठ्या संख्येने इनव्हॉइस असलेल्या करदात्यांना उपयुक्त आहे. मॅन्युअली ऑनलाईन डेटा प्रविष्ट करण्याऐवजी करदाता एक्सेल आधारित उपयुक्तता डाउनलोड करू शकतो. ऑफलाईन तपशील प्रविष्ट करू शकतो, JSON फाईल तयार करू शकतो आणि पोर्टलवर अपलोड करू शकतो. आता मला माहित नाही आहे की JSON काय आहे. ओके. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा काय प्रकार आहे, कारण टेक्नॉलॉजिकली मी अजून पण अनपढच आहे, मला तेवढं काही जमत नाही. हे जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ते शिकवलेलं आहे, त्यानुसार फक्त फॉलो करतोय. सांग काम्या. या प्रक्रियेत डेटा एंट्री, प्रमाणीकरण, त्रुटी सुधारणा, JSON जनरेशन आणि अंतिम अपलोड यांचा समावेश आहे. ऑफलाईन प्रणाली सर्व्हर गर्दी कमी करते आणि डेटा एंट्री त्रुटी कमी करते. हे साधन डिजिटल अनुपालन मजबूत करते आणि मोठ्या व्यावसायिक संस्थांना पद्धतशीर रिटर्न फायलिंगमध्ये समर्थन देते. गोंधळ टाळण्यासाठी तुमच्या फायलींवर लेबल सारखे हे दस्तऐवज वापरा, स्पष्ट आणि अचूक. ठीक आहे. बघा तुम्हाला किती कळलंय ते या प्रश्नांची उत्तरं देऊन. आय होप की माझ्या वतीने मी तुम्हाला 100% दिलेलं आहे. आता तुमची पाळी आहे का तुम्ही तुमचे 100% किती देताय आणि चांगल्यात चांगले मार्क कसे आणतायत. ओके. थँक्यू. कमेंट करा तुम्हाला ओव्हरऑल कसा अनुभव आला या GSTद्वारे. माझ्या शिकवण्यावर तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं तेही कमेंट करा. मला आनंद होईल की जर काही निगेटिव्ह बोललात तर मी स्वतःला सुधारवू शकेन. थँक्यू.